वर्षी झालं, काय सुद्धा कोण करीत नाही. काही नाही म्हणलं मी. तुम्ही सगळे थांबा. यावरच्या सगळ्या शेतकऱ्यांनी पाणी सोडलंय. कॅनल मध्ये पाणी स्वस्त आहे. त्याचं पूर्ण पाणी मला शेतीला लागतंय. आता सध्या तुम्ही बघायचं ना पाणी बागेत. अरे झालं ना, आता काय करायचं? काहीच होऊ शकत नाही माझ्यात. मला चांगलं माहिती आहे. बरोबर आहे. शेवटच्या शेतकऱ्याचं पाणी बंद काय कॅनलला पाणी आणून गेलं वाटतं. काहीच होणार नाही म्हणतोय, पुन्हा आम्हाला सांगतोय, पण म्हणजे आम्ही नेमकं कटाळा काय भाऊ, किती बरं आलं तुमच्याकडे सांगा मला तुम्ही. सणाला फोटो काढून पाठवतो ते. नाही माझी एक मिनिट फोटो काढून पाठवतो. तुम्हाला फोटो एक मिनिट तुम्हाला काय केल्याने मदत होईल ते सांगा. पाणी काढून द्यावं लागतं. कुणाचा कॅनल आहे? एक मिनिट सगळं झालं पण या कॅनलला पाणी सुटलेलंच नाही. मागणं काय करतो? सगळ्याला फोटो इरिगेशन कसं बसणार मी. बोलवा त्याला. असू दे ना बाबा. निघून गेलं मी संपलं. भाऊ बोलायला लागले ना हळूहळू. कोण आहे इरिगेशन? फोन केला आहे का इथं? सगळ्याच शेतकऱ्याचा विषय एका ठिकाणी. आता ही सगळे शेतकरी बरोबर आहे. तुला तुम्हाला वरच्या शेतकऱ्याला पण काढून दिलेलं आहे. जरा एक सेकंद ऐक, मला सगळा विषय माहित आहे. आता काय होतं लाला साहेब, तुम्ही सगळेजण आता ही पण सगळी वरची शेतकरी बरोबर आहे. ऐक नीट समजून घे. आता सगळ्याच शेतकऱ्यांच्या ह्या वादातला विषय आता कसा हाताळायचा नीट वादातला काही विषय नाही. मी सांगतो चांगला मार्ग पाणी घालायचं. तू थांब, चार शांत बस. भाऊ बोलतात. तुला प्रश्नाचं सोल्युशन पाहिजे का तुला दंगा करायचा? मग आता काय केलं मग? शांततेने सांग मला. हो हो ठीक आहे ठीक आहे. आता पाणी कुठलं काढून दिल्यावर कॅनल कोणाला? परदेशी पण आहे. परदेशी अरे गाडींच्या ताफ्या बरोबर आहे ना. तुम्ही असं आपली करताय. मीटिंग कुठे आहे? आपली वैराग हिंगणीकडे आम्ही आता लगेच किती आहे आता? 10 मिनिटात 10-15. या दोघं या बरोबर. काय करा अधिकारी